आपण सगळे पाहताय की त्या दिवशी जो घडलेला विषय होता, त्या विषयामध्ये जे घडलं ते चुकीचं घडलं आणि यापुढे असं काही घडू नये यासाठी प्रशासनाने तसंच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काय कमी आहे, काय तुटवडा आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही एक त्यांची बैठक घेतली, त्यांची विचारपूस केली आणि ते पुढील काळामध्ये त्या सर्व सुविधा कशा पुरवता येतील यासाठी प्रयत्न करा. कसं आहे, ज्यांनी जे नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना भाजपा युतीचे आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की आमच्या युती पक्षामधील खासदार साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील ही योग्य ती त्यांच्यावर कारवाई करतीलच. शिवाय प्रशासनाने काय कारवाई केली तर आपण पाहिली असेल की जे सरकार म्हणून किंवा जे कायद्याने जे होतंय ती कारवाई त्यांच्यावर झालेली आहे, त्याच्यावर केस नमूद झालेली आहे. त्यामुळे आणि शिंदे साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे की ते काय कारवाई करणार. फक्त इथे येऊन जर त्याविषयी काय बोलण्यापेक्षा थोडंसं आम्ही शांत बसून मी तर पहिले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी घटना शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घडली आहे तिचा निषेध करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी जे काय लागेल त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहोत. आणि मगाशीच कोणीतरी सांगितलं की आम्ही 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर इथे उपस्थित झालो, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही घटना घडली रात्री त्याच्या नेक्स्ट डे सकाळी इथल्या ज्या CMO आहेत सादिया मॅडम, त्याचबरोबर शुक्ला मॅडम यांच्याशी रवींद्र चव्हाण साहेब, मी त्याचबरोबर नंदूजी बरोबर शशिकांतजी कांबळे आमचे उपमहापौर आम्ही सगळे संपर्कात होतो आणि त्याचे तुम्ही पुरावे देखील मॅडमकडनं घेऊ शकता. आणि आम्ही सातत्याने त्यांना हेच सांगत होतो की जे आपला स्टाफ आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे. जी घटना घडली तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला. त्याचबरोबर डॉक्टरांना लागणारी जी काही मदत असेल ती आम्ही करू असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं. म्हणजे सूर्य असतो, सूर्याकडे बघून थुकायचं नसतं. जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मला जे कधीतरीच उगवतात त्यांच्याबद्दल मला जास्ती टीका करायची नाही. आणि मला या गोष्टी सगळ्यात मोठी मागणी आमची आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी सिव्हिल हॉस्पिटलची मागणी आमची मान्य करा. आत्ताच आयुक्तांशी आमचं बोलणं झालंय, 24 तास पोलीस संरक्षण हॉस्पिटलमध्ये असणार आहे. आता बाहेरची जी केबिन आहेत त्या सगळ्या इलिगल केबिन तोडण्याचं काम आज होणार आहे आणि तिथे लवकरात लवकर सुरक्षा रक्षकाची केबिन तयार होणार आणि तिथे सुरक्षा रक्षक आम्ही पालकमंत्र्यांची सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मिळून भेट घेऊ आणि त्यांना सांगू लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला द्या, जेणेकरून लवकरात लवकर पालकमंत्री साहेब देतील आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल. त्यांच्या परिवाराबरोबर आमची सहानुभूती भारतीय जनता पार्टी म्हणून आहे. त्यांना लवकरच आम्ही भेटू. आणि कसं आहे, या सगळ्या घटनेने साहजिक आहे की माणसाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं, माणूस थोडा डिप्रेशनमध्ये देखील जातो. या डॉक्टरांना आम्ही भेट घेऊ आणि त्यांचं सांत्वन करण्याचा आम्ही प्रयत्न. आसपास महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडं, त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तसा पत्रव्यवहार केलेला आहे की ह्या डोंबिवलीचं ठाण्याच्या धर्तीवरती सिव्हिल हॉस्पिटल व्हावं. आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी, आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, त्यांची लोक असतील, माहिती म्हणून आम्ही नक्कीच आता मुख्यमंत्र्यांकडे तो पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा आणि सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कसं होईल याकरता आम्ही प्रयत्न करू. आणि राहिला दुसरा गोष्ट, आता तुम्ही जे विचारलं की आरोग्य समिती 2005 पर्यंत महानगरपालिकेमध्ये आरोग्य समिती असेल, बांधकाम समिती असेल, झोपडपट्टी पुनर्विकास वगैरे या सगळ्या समिती वेगळ्या वेगळ्या होत्या. त्यामुळे आता आमची प्रामुख्याने मागणी असणारी दीपेश जे आहेत, मी आहेत, नंदू परब साहेब आहेत, मंदताई किंवा सगळे नगरसेवक आहेत आमचे, मोरेश्वरचे आहेत, मंदार आहे, आम्ही सगळेजण ऐकताना आज भेटणार आहे. आज किंवा उद्या जसं वेळ भेटेल तेव्हाच भेटणार. आणि प्रामुख्याने आरोग्य समिती सभापती किंवा आरोग्य समिती या महापालिकेत लवकरात लवकर निर्माण व्हावी याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुढाकार घेणार.